प्रभाग क्रमांक 22 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड व चैत्राली गायकवाड यांच्या प्रचारार्थ काढलेला भव्य रोड शो म्हणजे जणू विजयाचा गुलाल उधळणारी विजयदर्शी पदयात्राच ठरली। रामवाडी शासकीय गोदामापासून सोनीनगर, रेवणसिद्धेश्वर नगर, विजापूर नाकामार्गे रामवाडी मुख्य रस्त्यापर्यंत निघालेल्या या पदयात्रेत हजारो महिलांनी हातात भाजपचे झेंडे घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या शक्ती प्रदर्शनात पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, भाजप युवा नेते मनीष देशमुख, मोनिका देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती ठरली। विकास म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे विकास। प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ठाम ग्वाही पालकमंत्री गोरे यांनी दिली। या रोड शोला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद, विशेषतः महिलांची विक्रमी उपस्थिती शहरातील इतर कोणत्याही प्रभागात न पाहिलेला असल्याची चर्चा आहे। यावरून किसन जाधव व नागेश गायकवाड यांचे वर्चस्व स्पष्ट होत असून भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे। आणि आज पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे आज चारही अधिकृत उमेदवारांना जी भव्य दिवसाची रॅली निघाली, त्या रॅलीमध्ये सर्व प्रभाग भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाचं, कमळ या चिन्हाचा भारतीय जनता पार्टीचं वलय झालेलं आहे। आणि आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रभाग 22चा विकास, सर्वांगीण विकास करणार असा अभिवादन देखील पालकमंत्री साहेबांनी केलेला आहे। आणि पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली आज ती भव्य यात्रा पदयात्रा निघाली। या पदयात्रेला युवा नेतृत्व, युवा आमदार देवेंद्रदादा कोठे साहेब देखील उपस्थित होते, मोनिका वहिनी कोठे या उपस्थित होत्या, युवा नेतृत्व मनीषभाई देशमुख हे देखील स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। हजारो माता भगिनींचं, हजारो बांधवांचं, हजारो तरुण सहकार्यांचं भरभरून प्रेम असं या रॅलीमध्ये दिसून आलं। या रॅलीचं सुरुवात इराणा वस्ती सरकारी गोडाऊनच्या समोरून ही रॅली सोनीनगर उडको इथे मार्गस्थ झाली। सय्यद बाबा दर्गा, तिथून पुढे ग्रामदेवत सीतारामेश्वराचे गुरु रेवणसिद्धेश्वर महाराज यांना नतमस्तक होऊन पुढे ही रॅली विजापूर नाका परिसर मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानीच्या द्वारे 1 नंबर मुरळी मस्जिदच्या चौकात गेलं। त्या भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार आहेत। येत्या 15 तारखेला सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये आम्हाला भारतीय जनता पार्टीचे कमळ या चिन्हावर उमेदवाराला आपण भरभरून आशीर्वाद द्यावा, भरभरून प्रेम द्यावं।